उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आणि मनाला थंडावा देणारी, जेवणाची लज्जत वाढवणारी, खमंग अशी फोडणीची कोशिंबीर कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. करायला एकदम सोपी आहे. अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल तर एकदा बनवली तर दररोज बनवून खाल इतकी छान लागते. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर कोशिंबीरसाठी लागणारं साहित्य काय काय ते पहिल्यांदा आपण बघूया. तर इथं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. बारीक कट केलेलं गाजर पहिल्यांदा स्वच्छ धुवून त्याच्यावरचं साल काढून असं मी हे बारीक कट करून घेतलेलं आहे. पाऊण वाटी बारीक कट केलेलं गाजर, पाऊण वाटी काकडीच्या वरचं पण साल काढून घेतलेलं आहे. पाऊण वाटी बारीक चिरलेलं टोमॅटो, पाऊण वाटी बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या इथं मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यातलं सगळं साहित्य तुम्ही कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे. दह्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवलं तरीसुद्धा चालेल. आता लगेच आपण कोशिंबीर बनवायला घेऊया. तर इथं मी एक बाऊल घेतलेला आहे. तर बाऊलमध्ये आपल्याला पहिल्यांदा दही घ्यायचं आहे. तर इथं मी 1 वाटी दह्यासाठी सगळं साहित्य पाऊण वाटी असं घेतलेलं आहे. तुम्ही 1 वाटी दह्यासाठी सगळं साहित्य अर्धी वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल, किंवा याच साहित्यामध्ये थोडंसं दही जरी वाढवलं तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे दही छान असं आपण फेटून घ्यायचं आहे. एखाद्या चमच्याने किंवा विस्करने तुम्ही छान असं हे दही फेटून घ्या. आता तुम्ही बघू शकता मस्त असं मी इथं दही फेटून घेतलेलं आहे. छान, अजिबात यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही. तुम्ही बघू शकता अशा यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. असं मस्त असं स्मूथ असं हे दही फेटून घ्यायचं आहे. आता लगेच यामध्ये आपण बाकीचं साहित्य घेऊया. तर काकडी, बारीक कट केलेलं गाजर, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, सगळं साहित्य असं एकदम बारीक कट केलेलंच पाहिजे, किंवा तुम्ही डायरेक्ट किसणीने किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक चिरून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण काय करायचं आहे, तर आता आपल्याला ही सगळी जिन्नसं एकजीव करून घ्यायची आहे दह्यामध्ये. दही संपूर्ण या सगळ्या जिन्नसांना लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव झालं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आणि मनाला जर थंडावा हवा असेल तर अशी ही कोशिंबीर तुम्ही दररोज जेवणामध्ये जर बनवून खाल्ली तर तुमचं मन अगदी तृप्त होऊन जाईल. इतकी मस्त अशी ही कोशिंबीर लागते. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी मस्त असं हे छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपली इथं कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्ही ही कोशिंबीर अशी देखील खाऊ शकता, पण आपण यावरती एक खमंग अशी फोडणी करून घालणार आहोत, ज्यामुळे कोशिंबीरची चव अजून वाढेल. तर इथं मी फोडणीपत्रामध्ये 1.5 ते 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव टीस्पून हिंग आणि बारीक कट केलेल्या मिरच्या घालूया. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालूया. छान हे चमच्याने मिक्स करून आपण ही फोडणी थोडीशी कोमट करून घ्यायची आहे. एकदम कडकडीत फोडणी आपण यावरती घालायची नाही. तर आता तुम्ही बघू शकता छान आपली ही फोडणी थोडीशी कोमट झालेली आहे. आता कोमट झाली की आपण यावरती घालून घ्यायची. एकदम कडकडीत अशी आपण फोडणी यावरती घालायची नाही. जर आपण कडकडीत एकदम फोडणी यावरती घातली तर दही फाटण्याची शक्यता असते. आता परत एकदा मी छान हे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली आता इथं कोशिंबीर तयार झालेली आहे. तोंडाला चव आणणारी, जेवणाच्या ताटाची लज्जत वाढवणारी खमंग अशी आपली कोशिंबीर इथं तयार झालेली आहे. कशी वाटते तुम्हाला माझी ही एकदम झटकीपट कोशिंबीरीची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.